नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। सर्वात आधी तुम्ही इथे केक बघा, किती सॉफ्ट जाळीदार आपला मॉइस्ट असा हा केक तयार झाला आहे। तर आज आपण क्रिसमस स्पेशल फ्रूट केक किंवा प्लम केक कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा केक बनवताना आपण मैदा, साखर किंवा रवा बिलकुल वापरलेला नाही आहे, तर आज आपण इथे गूळ, गव्हाचं पीठ वापरून हा केक बनवलेला आहे। खूप सारे ड्रायफ्रूट्ससुद्धा आहे, त्याचबरोबर अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने बनवलेला आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आधी एक पॅन घ्यायचा, या पॅनमध्ये आपल्याला 3/4 कप इतकी गुळाची पावडर घ्यायची आहे। यामध्ये लगेचच अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। गूळ मेल्ट होईल इतपेतच आपल्याला याला एक उकळी आणून घ्यायची आहे। याचा पाक वगैरे होऊ द्यायचा नाही आहे, हे लक्षात असू द्या। एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे, कारण बऱ्याचदा गुळामध्ये बारीक कचरा असण्याची शक्यता असते। ट्रेडिशनली हा केक रम किंवा अल्कोहोल वापरून केला जातो, पण आपण इथे गुळाचं पाणी वापरलेलं आहे। आता हे पाणी थोडं कोमट झालं की यामध्ये 2 मोठे चमचे काळ्या मनुका टाकायचे आहे, 2 मोठे चमचे पांढऱ्या मनुका, 2 मोठे चमचे बदामाचे काप, 2 मोठे चमचे काजूचे काप टाकायचे आहे आणि 2 मोठे चमचे तुटी फ्रुटी टाकायचे आहे। तुम्ही अक्रोड, प्लम टाकू शकता, तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। अर्ध्या तासासाठी आपण हे रेस्ट करायला बाजूला ठेवूयात। एक अर्ध्या तासानंतर आपल्याला एक कढई घ्यायची, या कढईमध्ये मी मीठ टाकून घेतलं आहे आणि एक स्टँड ठेवून घेतला आहे। 10 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर ही कढई आपल्याला प्रीहीट करायची आहे। दुसरी तयारी म्हणजे आपल्याला केक टिन इथे तयार करायचं आहे। तर 6 इंची मी इथे केक टिन घेतला आहे, त्याला असं तेल सर्वीकडून लावून घेतलं आहे। तुम्ही बटर लावून घेऊ शकतात किंवा मग अशा प्रकारे बॉटमला बटर पेपर लावून घ्यायचा, म्हणजे आपला केक अगदी इझिली निघतो। बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा भुरभुरून घेऊ शकतात। केक टिन रेडी आहे। आता एका बाउलमध्ये रूम टेम्परेचरचं अर्धा कप दूध घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा आपल्याला विनेगर टाकायचा आहे। त्यानंतर पाव कप आपल्याला यामध्ये रिफाईन ऑइल टाकायचं आहे। अर्धा चमचा यामध्ये वेलदोड्याची पूड टाकायची आहे। अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला यामध्ये सुंठ पावडर टाकायची आहे। यामध्ये मी अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। व्हॅनिला इसेन्स ऑप्शनल आहे, असेल तर पण अवश्य टाका। आता 3-4 मिनिटासाठी अगदी एकजीव होईपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये सुके पदार्थ टाकणार आहोत। तर एक चाळणी घ्यायची, यामध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव कप मिल्क पावडर टाकायची। त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा मीठ टाकायचं आहे। तर मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे, तुम्ही अवश्य टाका पाव चमचा मीठ। चाळून घ्यायचं आहे सर्व पदार्थ आणि आता कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे। तर हे मिश्रण खूप सैलसर नसावं, कारण आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवत आहोत। मिश्रण सैलसर झालं तर केक बेक व्हायला खूप जास्त वेळ लागतो। आता जे ड्रायफ्रूट्स आपण सोक करून घेतलेले आहे ते सर्व आपण यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि अगदी याच्यात सगळ्या व्यवस्थित गिठोळ्या मोडून एकजीव करायचा आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला माझ्या या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझे व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकतात। तर हे बघा, असं छान हे मिश्रण मी कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घेतलेलं आहे। आता जो केक टिन आपण तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे मिश्रण। 2-3 वेळेस टॅप करायचं आणि वरतून परत सजावटीला काजू, बदाम, थोडेसे पिस्त्याचे काप असतील तर ते तुम्ही टाकू शकतात, पण मी या ठिकाणी चेरी होती माझ्याकडे, ती मी कट करून यामध्ये सजावटीला टाकली। थोडी टुटी फ्रुटीसुद्धा मी यावर टाकून घेतलेली आहे। अक्रोड असतील तर अवश्य टाका, त्यामुळे सुद्धा या केकला खूप छान चव येते। आणि आता आपला हा केक टिन रेडी झालेला आहे आणि एकीकडे आपली कढईसुद्धा प्रीहीट झाली आहे 10 मिनिटं। आता केक टिन कढईमध्ये ठेवायचा आणि यावर एक मोठं असं झाकण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे मंद आचेवर 45 मिनिटासाठी हा केक आपल्याला बेक करायचा आहे। एक 45 मिनिटं पूर्ण झालेले आहे। आता आपण झाकण उघडून बघूयात। एकदम छान चविष्ट हा केक तयार होतो। तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपला केक या ठिकाणी बेक झालेला आहे। एक टूथपिक घ्यायची, ती मधोमध टाकून बघायची, जर आपला टूथपिक क्लीन निघाली म्हणजे समजायचं केक बेक झालेला आहे। जर टूथपिकला थोडंही मिश्रण लागलेलं असेल तर तुम्ही अजून पुढील 5 ते 10 मिनिट मंद आचेवर हा केक बेक करून घेऊ शकतात। रूम टेम्परेचरवर केक आला की चाकूने त्याच्या कडा सोडवून घ्यायचा आणि हा केकचा
तुम्ही बेस बघू शकता, किती सुंदर केक तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा असा हेल्दी प्लम केक किंवा फ्रूट केक या क्रिसमसला करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.